पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे नेमकं काय आहे? की एखाद्या व्यक्तीला सहजासहजी यश मिळतं. एखाद्या व्यक्तीला यश मिळवण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो, किंवा एखादा व्यक्ती असा असतो किंवा अनेक व्यक्ती अशा असतात की आयुष्यभर संघर्ष करतात पण त्यांना यश मिळत झालं की समजा पुनर्जन्म असतो, बरोबर, पण मग त्याचा आपल्या आताच्या आयुष्यावरती काय इम्पॅक्ट पडतो? एक व्यक्ती आला होता, खूप गरीब होता, खूप दरिद्री, कुठली कामं होत नव्हती, कधी काम लागत नव्हतं, घरात आजारपण, बायको लेकरं सारखे आजारी, कर्जबाजारीपणा, पास्ट लाईफ रिग्रेशन. तर त्यामध्ये असं आढळलं की जो तो व्यक्ती होता तो मागच्या जन्मी देवऋषी होता. आणि देवऋषी असताना त्याने एवढ्या लोकांना फसवलं, एवढ्या लोकांना त्याने लुटलं, आणि एवढ्या लोकांचे त्याने शाप घेतले किंवा तळमळ घेतली. त्यामुळे त्याला या जन्मामध्ये ते सगळं भोगावं लागत होतं. माणसाला पुनर्जन्म आठवत का नाही? की कम्म सक्का मानव सत्ता, कम्म दायदा, कम्मा योनी, कम्मा बंधू, कम्मा पतिसरणा. ते जे पैशांचे प्रॉब्लेम आहेत ते आपण पास्ट लाईफच्या मदतीने रिकवर करू शकतो का, म्हणजे सॉल्व्ह करू शकतो का? हो, असं कोणी नाही आहे की तुम्हाला जन्माला घालताना कोणीतरी लिहितंय की तुमच्या नशिबामध्ये हे, तुमच्या नशिबामध्ये ते. असं कोणी लिहिणारं नाही आहे. तुमचे कर्मच तुमचे मालक आहेत. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे आपला तो खरंच खूप जास्त स्पेशल एपिसोड आहे. कारण आपले एवढे 200-250 पॉडकास्ट झालेले आहेत, तरीही आजपर्यंत आपण या टॉपिकवरती पॉडकास्ट केलेला नाही आहे, कारण त्यासाठी आपल्याला योग्य व्यक्ती भेटत नव्हती. तर आजचा जो आपल्या पॉडकास्टचा टॉपिक आहे तो आहे पास्ट लाईफ रिग्रेशन. आता कदाचित ही टर्म तुमच्यापैकी बऱ्याच लोकांसाठी खूप नवीन असेल, काही लोकांनी ऐकलं असेल, पण एवढं नक्की सांगतो की हा जो टॉपिक आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्यासाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर राजवर्धन लोंढे, की जे हिप्नोथेरपीचे एक्सपर्ट आहेत. जवळपास 7,000पेक्षा जास्त पेशंट्सवरती त्यांनी हिप्नोथेरपीच्या माध्यमातून इलाज केलेला आहे. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत. त्यांचं स्वतःचं एक सेंटर आहे. त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे आयुष हिप्नोथेरपी सेंटर, की जे पुण्यामध्ये एस्टॅब्लिश आहेत, आणि मागचे 11 वर्ष झाले ते या सेक्टरमध्ये काम करत आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, आणि ते पास्ट लाईफ रिग्रेशनचे सुद्धा एक्सपर्ट आहेत. तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद, नमस्कार. येस, तर तुमच्याबद्दल तर मी सांगितलेलंच आहे, पण तरी पण आता हा जो आपला टॉपिक आहे पास्ट लाईफ रिग्रेशनचा, मला असं वाटतं की आपण डायरेक्टली त्या टॉपिकवरती स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी सांगा की पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे नेमकं काय आहे? यामध्ये पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे की या जन्मामध्ये जे काही प्रॉब्लेम आपल्याला येत असतात, त्या प्रॉब्लेमची बऱ्याचदा मूळ कारणं ही पाठीमागच्या जन्मातील कर्मांमध्ये असतात. आणि त्या पाठीमागच्या जन्मामध्ये जाऊन तेथील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, ज्याच्यामुळे या जन्मातील प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके. या संदर्भात जी काही थेरपी केली जाते तिलाच पास्ट लाईफ रिग्रेशन म्हटलं जातं. म्हणजे गतजन्मामध्ये जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, याला पास्ट लाईफ रिग्रेशन म्हटलं जातं. आजपर्यंत जगामध्ये यावरती भरपूर संशोधनं झालेली आहेत. आजपर्यंत डॉक्टर यान स्टीव्हन्स यांनी रिसर्च केलेला आहे. जवळजवळ 40 वर्षापेक्षा जास्त त्यांनी यावरती संशोधन केलं, आणि 3,000पेक्षा जास्त लहान मुलांवरती त्यांनी प्रयोग केले, ज्यामध्ये त्यांना नाव, गाव, सोबतच कुटुंब, मृत्यूची कारणं याची त्यांना अचूक नोंद मिळालेली आहे या संशोधनामध्ये. तसेच डॉक्टर हेलन ऑम्बॅक ज्या आहेत यांनीसुद्धा यावरती रिसर्च केला. जवळजवळ 1,000पेक्षा जास्त लोकांवरती त्यांनी संशोधन केलं, आणि त्यामध्ये त्यांना असं आढळलं की त्यांनी जे जे काही वर्णन केलं त्यामध्ये जीवनशैली इतिहासामध्ये त्याची नोंद एकत्र जुळल्याची त्यांना जाणवून आलं. सोबतच डॉक्टर मायकल न्यूटन यांनीही यावरती रिसर्च केलेला आहे, जवळजवळ 7,000पेक्षा जास्त लोकांवरती. सोबतच डॉक्टर ब्रेन वाईस यांनी पण यावरती उपचार केला आहे, थेरपी केली आहे हिप्नोसिसच्या माध्यमातून, आणि लोकांचे बऱ्याच प्रकारचे भीती, त्यांचे काही ट्रॉमाज वगैरे भरपूर कमी झालेले त्यांना त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे.
अशा प्रकारे जागतिक लेवलला आजपर्यंत 10,000पेक्षा जास्त सगळ्यांनी मिळून संशोधन केलेले आहेत व्यक्तींवरती. आणि त्यामुळे हा विषय खूप आजकाल मान्यता प्राप्त झालेला आहे. पण तरीही समजा आता पुनर्जन्माचा जो विषय आहे तो आपण बघतो की अध्यात्मामध्ये बऱ्याच वेळेस या बाबतीत बोलल्या जातं, बरोबर. पण सायंटिफिक वेने जर पाहायला गेलं तर खरंच याला काही प्रूफ्स वगैरे आहेत का, किंवा कशा पद्धतीने तुम्ही पाहता त्याच्याकडे? यामध्ये सायंटिफिक आणि अध्यात्म, विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालणं आजकाल खूप गरजेचं आहे. कारण विज्ञान हे जे आहे ही भौतिक प्रगती करते, परंतु अध्यात्म ही तुम्हाला मनशांती देते. म्हणजे तुम्ही कितीही श्रीमंत झालात तर तुम्हाला झोप लागत नसेल तर काय उपयोग नाही त्याचा, बरोबर. तुम्ही कितीही करोडपती अरबपती झाला, तुमचं आरोग्य ठीक नाही आहे, तुम्हाला एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, दुःख आहे, यातना आहे, वेदना आहे, तर काही त्याचा उपयोग नाही आहे. म्हणजे भौतिक प्रगती तर आवश्यकच आहे, विज्ञानाशिवाय भौतिक प्रगती शक्य नाही आहे, परंतु अध्यात्माशिवाय मनशांती शक्य नाही आहे. कारण आपण बऱ्याचदा बघतो की आताच एक जे शाहरुख खान आहेत त्यांची लोकसत्तामध्ये न्यूज आली होती, कदाचित तुम्ही वाचली पण असेल, की आज ते जगातले जागतिक लेवलचे जे काही ॲक्टर आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत तेच आहेत. परंतु मध्ये त्यांची बातमी लोकसत्ताला आली होती की त्यांनी बुद्धांची पुस्तकं मागवली मनशांतीसाठी, स्वतःच्या पीससाठी. म्हणजे माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याला पुन्हा अध्यात्माकडे यावं लागतं. आपण पाठीमागच्या भूतकाळामध्ये पाहतो की सम्राट अशोकाने खूप मोठं युद्ध जिंकलं, पण त्यानंतर त्याच्यामध्ये वैराग्य आलं. एवढं करूनही म्हणाला शांती नाही आहे, तर तो पुन्हा बुद्धांकडे आला. अशी बरीच उदाहरणं आहेत की विज्ञान भौतिक प्रगती करतं, परंतु अध्यात्माशिवाय मनशांती मिळत नाही. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये दोन्हीचा समन्वय साधून आपण पुढे चाललो पाहिजे. ओके. नक्कीच प्रगती पण केली पाहिजे आणि मनशांतीही मिळाली पाहिजे. या दृष्टीने मी याकडे पाहू शकतो. ओके. तर तुमच्या म्हणण्यानुसार हे तरी सिद्ध झालं की समजा पुनर्जन्म असतो, बरोबर. पण मग त्याचा आपल्या आताच्या आयुष्यावरती काय इम्पॅक्ट पडतो? आपल्या या जीवनावरती त्याचा परिणाम होतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता काय होतं की आपण बऱ्याचदा बघतो की एखाद्या व्यक्तीला सहजासहजी यश मिळतं. एखाद्या व्यक्तीला यश मिळवण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो, बरोबर. किंवा एखादा व्यक्ती असा असतो किंवा अनेक व्यक्ती अशा असतात की आयुष्यभर संघर्ष करतात परंतु त्यांना यश मिळत नाही. मग इथे जे आपण म्हणतो की त्याच्या नशिबातच नव्हतं, ते नशीब म्हणजे असं कोणी नाही आहे की तुम्हाला जन्माला घालताना कोणीतरी लिहितंय की तुमच्या नशिबामध्ये हे, तुमच्या नशिबामध्ये ते, असं कोणी लिहिणारं नाही आहे. तुमचे कर्मच तुमचे मालक आहेत. एक चुलकम्मा विभंगसूत्रामध्ये बुद्ध म्हणतात की कम्मसक्का मानव सत्ता, कम्म दायदा, कम्मा योनी, कम्मा बंधू, कम्मा पतिसरणा. अर्थातच कर्म हेच तुमचे मालक आहेत, कर्म हेच तुमचे वारस आहेत, कर्म हेच तुमचे बंधू आहेत आणि कर्म हेच तुमचे आधार आहेत. म्हणजे हे जे अनेक जन्म चालू असतात हे कर्माद्वारेच होत असतात. त्यामुळे कर्मच या ठिकाणी तुमच्यावरती परिणाम करत असतात. आता अनेकदा आपण बघतो की सोशल मीडियावरती वगैरे अक्षय कुमार वगैरे म्हणतात की 70% तुमचं प्रयत्न आहेत, 30% तुमचं लक आहे. आमिर खान हे तसेच म्हणतात. नंतर आमचे सर एक होते, बिराजदास होते 12वीला असताना आम्ही, तर ते म्हणायचे की नशीब हे असतं. तर कसे असतं नशीब? तर ते म्हणायचे की आमच्या वर्गामध्ये माझ्यापेक्षाही खूप हुशार मुलं होती, परंतु त्यांना अजून जॉब नाही लागलेला आणि आम्ही त्यांच्यापेक्षा कमी हुशार असून आम्हाला जॉब लागला. आणि अशी आपण बरीच उदाहरणं बघतो की जी खूप हुशार असतात परंतु त्यांना पाहिजे तेवढं त्यांना अपेक्षित यश मिळत नाही, त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पद मिळत नाही. म्हणजे ते एफर्ट्स करू शकतात किंवा त्यांच्यात तेवढी गुणवत्ता असते परंतु त्यांना ते प्राप्त नाही होत. तर मग हे काय आहे? एखाद्या व्यक्ती लवकर मरतो तर तोच का लवकर मेला? एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅकने मेला, तो कॅन्सरने मेला, तर सगळेच का मरत नाही आहेत? एखादा व्यक्ती जीवनात सक्सेस होतो तर सगळेच का होत नाही आहेत? या सगळ्यांची कारणं जी आहेत ते मागील जन्मातील कर्मामध्ये असतात. ओके. महापदना सूत्रामध्ये बुद्ध म्हणतात की अनेका विहितम पुब्बेनी वसम अनुसारमी सेयाती दम एकंपी जतिम द्वेपी जतियो तिनीपी जतियो अनेकेपी समवत्ता कप्पे.
तर बुद्ध त्या ठिकाणी असे म्हटले की मी माझ्या मागचे अनेक जन्म पाहिले आहेत. 1 जन्म, 2 जन्म, 3 जन्म, असे अनेक जन्म मी अनेक कल्पापर्यंत पाहिले आहेत. आणि या जन्मांचा परिणाम त्यांनी त्यांच्या एक सुत्तामध्ये ते म्हटले की मी मागच्या अनेक जन्मांपासून लोकांच्या कल्याणाचं काम केलं, त्यामुळे मला आज ही क्षमता प्राप्त झाली. म्हणजे असे अनेक त्यांची उदाहरणं. कारण काय होतं की आता ही पास्ट लाईफ रिग्रेशनवरती काम करतोय आम्ही, तर या पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये सुद्धा अध्यात्माची जोड घ्यावी लागते. कारण बऱ्याच गोष्टी आता पास्ट लाईफ रिग्रेशन हे नवीन आहे, शास्त्र तसं जुनं आहे, परंतु तेवढी त्याबद्दल जास्त माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही त्या शास्त्रामध्ये, पुस्तकांमध्ये. तर अध्यात्मामध्ये या गोष्टींबद्दल थोडक्यात बुद्ध साहित्यामध्ये या बऱ्याच गोष्टींची माहिती त्या ठिकाणी आढळते. त्यामुळे कधी कधी त्याचा संदर्भ आधार घ्यावा लागतो. तर या ठिकाणी बौद्ध साहित्याचा खूप फायदा होतो की मागचे जन्म कसे कर्म परिणाम करतात, काय करतात. या कर्मामध्ये सुद्धा जवळजवळ कर्म आणि त्याच्या परिणामांचे 5 प्रकार आहेत. ओके. एक कर्मस्मरण आहे, ज्याच्यामध्ये भीती वाटते किंवा अचानकच तुम्हाला काही प्रसंग आठवतात. पाण्याची भीती, पाण्याची उंचीची भीती वाटते. हां. नंतर दुसरं आहे कर्मसंस्कार आहेत, ज्याच्यामध्ये तुमचा स्वभाव, तुम्ही रागी आहात, करुणामयी आहात, तुमची आवड निवड, हे कर्मसंस्कारामध्ये येतात. तिसरी गोष्ट आहे कर्मपरिणाम. जर तुम्ही एखाद्याला हेट केलं, तिरस्कार केला की तू असाच आहे, तू तसाच आहे, तू बदसुरतच आहेत किंवा तू गरीबच आहेस, अनेक लोक तिरस्कार करतात, तर त्यांना पण पुढच्या जन्मामध्ये तिरस्कार भोगावा लागतो. म्हणजे काही जण सुंदर असतात, काही जण श्रीमंत असतात, तर ते गरिबांचा तिरस्कार करतात. जे दिसायला चांगले नाहीत त्यांचा तिरस्कार करतात, तर त्यांना पुढच्या जन्मामध्ये त्याचे कर्मपरिणाम भोगावे लागतात. नंतर कर्मबंधनं असतात. कर्मबंधनामध्ये नातलग असतात की एखाद्याला वाटलं की ह्याचा सहवास मला पुढच्या वेळेसही लाभावा, असे कर्मबंधनामध्ये गुंततात. काही जणांचे विनाकारण संघर्ष उत्पन्न होतो या जन्मामध्ये, तर ते कर्मबंधन असतात, कारण मागच्या जन्मात काहीतरी त्यांचं बिनसलेलं असतं. हे कर्मबंधनामध्ये आले. नंतर कर्मशाप असतो. कर्मशापामध्ये एखाद्या व्यक्तीवरती खूप आपण अन्याय केला, अत्याचार केला, तर त्याचा शाप लागतो. ते शाप देतात की तुला पण असाच भोगावा लागेल पुढे. आणि त्यानंतर त्यांची चेतना त्या शापाला सपोर्ट करते. चेतना म्हणजे जी ऊर्जा असते आपली. आता तुम्ही एखादा शाप दिला, खरोखर तुमच्यावर कोणीतरी अन्याय केलाय खूप जास्त, आणि तुम्ही जर शाप दिला तर तो शाप तसाच राहतो, परंतु शापाला एनर्जी त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळते. म्हणजे ती चेतना तिथं जॉईंट होते आणि त्याचा बदला घेते. अशा टाईपचे कर्मशाप असतात. ओके. आणि आता पास्ट लाईफ रिग्रेशनबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात आधी आत्म्याबद्दल आपण बोलतो की प्रत्येक शरीरामध्ये एक आत्मा असतो आणि तो आत्मा दर जन्मोनजन्म तो प्रवास करत असतो. तर हे खरंच आहे की काय, म्हणजे तुमचं काय मत आहे याच्यावरती? पहिली गोष्ट, आत्मा जे आपण मान्य करतो किंवा संकल्पना मांडलेली आहे, मुळात तो आत्मा नाही आहे, हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आत्मा नाही म्हणजे काहीच नाही असं पण नाही आहे. कारण आत्मा नाही तर मग पुनर्जन्म कसा आहे? तर आत्मा नाही म्हणजे काय आहे, तर चेतना आहे. धरून चला की एखादा व्यक्ती खूप चांगले कर्म करतो, लोकांची सेवा करतो, लोकांना मदत करतो, परंतु पुढे एखादा काळ असा येतो की त्याला गरज पडते, त्यावेळेस त्याला कोणीच मदत दिला पडत नाही. त्यानंतर तो बदलून जातो आणि त्यानंतर तो निडर बनतो किंवा निर्दयी बनतो आणि नंतर स्वार्थी बनतो की सगळं काही बेकार आहे म्हणतो. म्हणजे तिथे त्याचा विचार बदलला, त्याची भावना बदलली. अर्थातच याला चेतना म्हणतात. तर 10 वर्षापूर्वी योगेश तुम्ही होता, तोच योगेश आता आहे का? नाही, बरेच चेंजेस होतात. चेंजेस झाले. हो. आता मग याची संकल्पना अशी आहे की तोच तो योगेश आहे, परंतु तोच तो योगेश नाही आहे. बरोबर. म्हणजे तोच तो आहे परंतु तोच तो नाही आहे, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. तर ही चेतना ही बदलत असते, वारंवार बदलत असते. प्रत्येक जन्मामध्ये चेतना बदलत असते. चेतना ही जसे जसे एक्सपिरियन्सेस येतात त्यानुसार ती बदलत जाते. ओके. आणि आत्मा जो असतो तो स्थायी असतो. आत्मा म्हणजे काय की 10 वर्षापूर्वी हा व्यक्ती असा होता, तो तसाच आहे. मागच्या जन्मी तो तसा होता, तो तसाच आहे. पण ॲक्च्युअलमध्ये हे सत्य नाही आहे, हे बदलत असतं. त्यामुळे आत्म्याचं रूप दिलं तर तो स्थायी होतो, आत्म्याचं नाव दिलं तर,
आणि चेतनेचं नाव दिलं तर ते त्याच्यामध्ये प्रवाह चालू राहतो आणि प्रवाहानुसार ते बदलत राहतं. जशा पद्धतीने एखादी नदी प्रवास करत जाते आणि प्रत्येक ठिकाणी वळणं घेत ती बदलत जाते, पुढे जाऊन महासागराला मिळते. तशाच पद्धतीने हा चेतनेचा प्रवास असतो आणि ही चेतना जन्मोनिजन्मी चालत असते, परंतु प्रत्येक जन्मात चेतना पण तीच नसते, कारण चेतना ही अनुभवानुसार बदलत असते. त्यामुळे हे अशा पद्धतीने चेतनेचा प्रवाह असतो पुनर्जन्मामध्ये. ओके. म्हणजे आत्मा जी असते ती स्थायी असते असं तुमचं म्हणणं आहे की त्याच्यापेक्षा चेतना हा शब्द जास्त प्रॉपर आहे की जी दर लाईफमध्ये प्रत्येक जन्मामध्ये वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेत असते आणि त्यानुसार ती प्रवास करत असते. ओके. पण प्रश्न मग हाच येतो की जर समजा आपण जसं तुम्ही म्हणतायत की पुनर्जन्म असतो, त्यातून आपण सगळ्या गोष्टी ठीक करू शकतो, मग माणसाला पुनर्जन्म आठवत का नाही? पुनर्जन्म का आठवत नाही हा एक रोचक प्रश्न आहे. प्रत्येकालाच वाटतं की पुनर्जन्म आहे तर मला का नाही आठवत आहे. तर इथे हे समजणं गरजेचं आहे की पुनर्जन्म जो आहे तो कशाचा आहे? चेतनेचा आहे. चेतनेचा तो प्रवाह आहे. परंतु तुम्ही कोण आहात? तुम्ही एक स्कंद आहात. स्कंद म्हणजे तुमचं एक शरीर आहे आणि ह्या शरीराचा जन्म कधी झालेला आहे? आत्ता झालेला आहे. मग या शरीराला चेतनेचा प्रवास कसा आठवणार? जर तुम्हाला चेतनेचा प्रवास पाहायचा असेल तर तुम्हाला त्या ध्यान साधनेच्या लेवलला जावं लागेल आणि त्या लेवलला पोचल्यानंतर तुम्हाला चेतनेचा प्रवास दिसेल. तुम्ही आता सध्या फिजिकल लेवलला आहात. स्कंद या जन्माचा आहे, त्याला मागच्या जन्मातलं कसं आठवणार? तुमचा मेंदू जो आहे तो या जन्मातला आहे, त्याला मागच्या जन्मातलं कसं आठवणार? त्यामुळे त्या स्कंदाला मागच्या जन्मातला आठवणारच नाही, कारण स्कंदच तो या जन्मातला आहे, त्यामुळे ते आठवत नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही ध्यानावस्थेला प्राप्त करता त्यावेळेस मात्र तुम्ही त्या चेतनेचा प्रवास पाहू शकता. ओके. म्हणजे माणूस स्वतः त्याचे मागचे पुनर्जन्म पाहू शकतो. जर तुम्ही त्या ध्यानाच्या उच्च लेवलला पोहोचला, आणि संसारी व्यक्ती त्या लेवलला पोहोचणं सोपी गोष्ट नाही. हो. आणि मी एक गोष्ट अशी पण ऐकली होती की जे लहान मुलं असते, म्हणजे बाळाचा ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस त्याला मागचा जन्म आठवत असतो किंवा तो रडत असतो, अशा काही कन्सेप्ट असतात का खरंच? हो. जो मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला की डॉक्टर यान स्टीव्हन्स होते, यांनी जवळजवळ 3000पेक्षा जास्त मुलांवरती केस स्टडीज केल्या. त्यामध्ये त्यांनी लहान मुलांनाच निवडलं होतं आणि त्यांनी लहान मुलांवरतीच केस स्टडी केल्या. तर त्यांनी ते नाव, गाव, कुटुंब, मृत्यूचं कारण याची एकदम अचूक नोंद सांगितली. म्हणजे आपण तसं म्हणू शकतो की लहान मुलांना बऱ्यापैकी थोडेफार बऱ्यापैकी, सगळ्यांनाच आठवलं असं नाही पण मॅक्झिमम. मला असं वाटतं की आपण प्रत्येक मुद्द्यावरती थोडंसं आता डिटेलमध्ये जाऊयात. जसं की पहिलाच मुद्दा तुम्ही सांगितला, मला वाटतं की कर्मस्मरण. जसं की या जन्मामध्ये बऱ्याच लोकांना एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असतं की कोणाला पाण्याची भीती वाटते, कोणाला उंचीची भीती वाटते. तर मग याचं काय कारण असतं नेमकं? तर यामध्ये एक माझ्याकडे पेशंट आलं होतं की लहानपणापासून त्याला एकच स्वप्न पडायचं की मी नदीच्या कडेने पळत आहे, माझ्या पाठीमागे कोणीतरी लागलेलं आहे, माझा पाठलाग करत आहे आणि मी पाय घसरून नदीमध्ये पडलो आणि तिथंच माझा मृत्यू झाला. हे स्वप्न त्याला लहानपणापासून सारखं पडायचं, महिन्यातून 1-2दा पडायचं, सारखं पडायचं. आणि त्याला पाण्याची भीती वाटायची खूप. नदीकडे जात नव्हता, पोहायला त्याला येत नव्हतं. त्याचं जवळजवळ 24-25 वय असेल त्यावेळेस. परंतु घरातले सगळ्यांना पोहायला येतं, परंतु त्याला पोहायला येत नव्हतं, कारण तो भीतीच वाटायची. वरडायचा खूप, टाकलं तरी. त्यामुळे तो पोहायला शिकलाच नाही. माझ्याकडे आला, सर असं प्रॉब्लेम आहे आणि एकच स्वप्न का पडतंय याची मला क्युरियोसिटी आहे की जाणून घ्यायची की एकच का स्वप्न पडते, बदलत पण नाही काहीच. मग मी त्याला ट्रान्समध्ये नेला, हिप्नोथेरपीच्या ट्रान्समध्ये नेला आणि हळूहळू त्याला मागच्या जन्मामध्ये नेला. तर तो पोचला 1943मध्ये. 1943मध्ये तो पंडित होते, पंडित घराणं त्यांचं होतं आणि काही कारणास्तव इंग्रज आले बंदूक वगैरे घेऊन त्यांना मारण्यासाठी. काय झालं होतं काय त्याला जास्त नाही आठवलं, परंतु अशी कंडिशन, प्रसंग आठवला त्याला की इंग्रज आले होते. मग इंग्रज आले, मग घरातले सगळे पळू लागले. 1-2 गोळी मारली, बाकीचे पळू लागले. मग पळता 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 ह्याची बहीण पळत होते, तरुण वयातच पळत होते आणि पळता 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 नदीच्या कडेने पावायला येत नव्हतं आणि पाय घसरून पडला तो त्याचे आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. मग हा प्रसंग आठवल्यानंतर मग त्या ठिकाणी ती जी काय फेर होती ती रिलीज केली, पाण्याची जी फेर होती ती रिलीज केली आणि त्यानंतर मग त्याचा पाण्याचा तो जो काही त्याला भीती वाटायची ती पण निघून गेली. ओके.
दिल्लीमधले एक पेशंट असंच आले होते आपल्याकडे, म्हणजे दिल्लीवरून आले होते आपल्याकडे पुण्यामध्ये, की सर असा असा प्रॉब्लेम आहे. उद्योगपती होते. लहानपणापासून त्यांच्या घरामध्ये सगळेजण फ्लाईटने प्रवास करायचे आणि त्यांची जी काही मुलगी होती ती पण लहानपणी अनेकदा फ्लाईटनं गेलेली आहे. पण जसं तिला कळायला लागलं, समजायला लागलं, तेव्हापासनं मात्र तिने ती फ्लाईटचा प्रवास पूर्णपणे स्टॉप केला. एकटी घरी राहायची, पाहुण्यांकडे राहायची, परंतु फ्लाईटने प्रवास करत नव्हती. महिना 2-2 महिने आईवडील तिकडे कामानिमित्त जरी गेले तर एकटी राहायची, परंतु ती जात नव्हती. ते म्हणले सर काही प्रॉब्लेम आहे, बघावं लागेल मला, बघायचं आहे मला. मी म्हटलं ठीक आहे, या आपण पाहूया. आणि मला म्हटले की सर मी बरेच थेरपिस्ट बघितले, परंतु मला तुमच्यावर का ट्रस्ट बसला मला माहीत नाही, पण मला तुमच्याकडेच यायचं. म्हटलं ठीक आहे सर, या काय तुम्हीच काय, म्हणलं परदेशातून सुद्धा लोक येतात आमच्याकडे. मग ते आले, तर तिला ट्रान्समध्ये नेलं. मी म्हणलं, मी तरुणच होती मुलगी, तिला ट्रान्समध्ये नेलं आणि बघितलं तर ती मागच्या काळामध्ये साधारणपणे मोगलांच्या काळामध्ये गेली ती. आणि त्या ठिकाणी कोणतरी सर सेनापती होता आणि 4थ्या का 5व्या मजल्यावरती त्या ठिकाणी तो तिच्यासोबत काहीतरी अभद्र व्यवहार करायला लागला. तर तिने नाही वगैरे काही विरोध केला, तर त्या सर सेनापती तिला 5व्या मजल्यावरून फेकून दिलं खाली, ढकलून दिलं खाली. आणि मग दुसऱ्या जन्मामध्ये ती उंचीची भीती जी आहे तिच्या मनामध्ये ती चेतनेमध्ये आली आणि त्यामुळे तिला ती भीती वाटत होती. मग तिला त्या मागच्या जन्मामध्ये नेऊन त्या ठिकाणी ती भीती जी आहे ती रिलीज केली. त्यानंतर मग ते सुखाने प्रवास करू लागली. ओके. हां, अशी बरीच उदाहरणं असतात. तृतीय पंथ्यामध्ये पण अशी उदाहरणं असतात. त्याच्यामध्ये तृतीय पंथामध्ये काही कर्मस्मरणाची उदाहरणं आहेत, काही कर्मशापाची पण उदाहरणं आहेत. ओके. मी तुम्हाला पहिल्यांदा कर्मस्मरणाचे उदाहरण सांगतो. की एक व्यक्ती पुरुष होता, मागच्या जन्मामध्ये त्याला सगळ्या स्त्रियांनी धोका दिला, म्हणजे अनेक स्त्रियांनी धोका दिला. त्यामुळे स्त्री ही खूप वाईट असते आणि त्यामुळे त्याचा मागच्या जन्मामध्येच स्त्रीबद्दलचं जे अट्रॅक्शन होतं ते खतम झालं. आणि मग त्याच्या मृत्यूनंतर त्याचं अट्रॅक्शन ते खतम झालं, परंतु त्याला या जन्मामध्ये मग पुरुषांबद्दल अट्रॅक्शन निर्माण झालं. या कारणांमुळे, म्हणजे हे कर्मस्मरण किंवा हे कर्म परिणाम म्हणू शकतो आपण, हे दोन्ही मिक्स आहेत. त्याच्यामुळे त्याला या जन्मामध्ये तो तृतीयपंथी झाला आणि मग त्याचं त्या पाठीमागचं जे कर्मस्मरण आहे ते रिलीज केलं. तसं काही नसतं म्हणून ते रिलीज केल्यानंतर मग तो पुन्हा नॉर्मल झाला या जन्मामध्ये सुद्धा. आणि मी आतापर्यंत जवळजवळ 50 ते 60 लोकांपेक्षा जास्त तृतीयपंथ्यांवरती काम केलं आहे. आणि त्यांच्यामध्ये हिप्नोथेरपीच्या माध्यमातून, पास्ट लाईफ रिग्रेशनच्या माध्यमातून, जर हिप्नोथेरपीच्या माध्यमातून नाही रिकवर झालं तर पास्ट लाईफला नेऊन तर रिकवर करतोच. अशा पद्धतीने बरेच 50-60 पेक्षा तृतीयपंथी रिकवर केलेले आहेत. अरे वा. आणि ज्या लोकांना समजा जे गे असतात किंवा लेस्बियन असतात, मग त्यांच्यावरती पण आपण याच्या हिशोबाने उपचार करू शकतो का? हो, हिप्नोथेरपीच्या माध्यमातूनही उपचार होतो आणि पास्ट लाईफ रिग्रेशनच्या माध्यमातूनही उपचार होतो. ओके. एका मुलाला लहानपणापासून एकच स्वप्न पडायचं की तो कॅनलमध्ये आहे आणि एक छोटासा पूल आहे आणि त्या पुलावरून जात असतानाच अचानक त्याचा पाय घसरला आणि तो कॅनलमध्ये वाहत गेला, हे स्वप्न पडायचं. तर त्यालाही मागच्या जन्मात नेलं. म्हणजे असे वेगवेगळे परिणाम असतात, वेगवेगळे त्याच्या आठवणी असतात. ओके. त्यांच्या म्हणजे सरासरी आपण असं म्हणू शकतो की मागच्या जन्मात जर एखाद्या गोष्टीपासून जर आपल्याला त्रास झालेला असेल, मृत्यू झालेला असेल, तर त्या गोष्टीची या जन्मामध्ये आपल्याला बऱ्यापैकी भीती वाटत असते, असं सरासरी आपण म्हणू शकतो का? हो हो. तर त्या जन्मात तसे प्रसंग घडले असतील, तुम्ही घाबरला असाल, तसा तुमच्यामध्ये काही परिणाम झाला असेल, तर ते पुढील जन्मामध्ये ते तसंच येत असतं. ओके. आता कर्मस्मरण मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना समजलं असेल. आपला पुढचा मुद्दा काय होता? कर्मशाप. ओके. हां. कर्मशाप तर मला वाटतं की मागच्या जन्मात कोणी शाप दिला, त्याच्यावरून तुम्ही ते तृतीयपंथीचं पण एक उदाहरण सांगितलं, तर हे थोडंसं आणखी डिटेलमध्ये सांगा ना. कर्मशापाचे बरेच उदाहरणं आहेत वेगवेगळ्या याच्यातली, तर ते आपण बघूयात एक एक करून. एक व्यक्ती होता, जवळजवळ त्याला 1.5 लाख पगार, IT क्षेत्रामध्ये कामाला, दिसायला गोरापान, देखणा, आणि 43 वय झालं होतं, परंतु तरीही त्याचं लग्न नाही झालं. तो म्हणायचा माझ्यापेक्षा आल्यानंतर, सर मी कोण येईल त्याला मी पास करत होतो, तरी मला कोणी पास नाही केलं. आणि
आता एवढं चांगलं, एवढं पेमेंट वगैरे चांगलं आहे, घरातलं सगळं वातावरण चांगलं आहे, तरीही 43 वयापर्यंत त्याची एकही गर्लफ्रेंड नाही बनली. म्हणजे हे ऐकायला गेलं तर हे अविश्वसनीय वाटेल किंवा काल्पनिक वाटेल, परंतु ही रिअल घटना आहे. ते माझ्या पेशंटचे मी अनुभवले आहेत. तर मग तो म्हणाला, सर बघायचं मला नेमकं काय प्रॉब्लेम काय आहे. मग त्याला मी पास्ट लाईफ रिग्रेशन केलं, तर त्याला स्वतःला झालं नाही पास्ट लाईफ रिग्रेशन. तर मी माझ्या प्रयुक्ताच्या माध्यमातून त्याचं पास्ट लाईफ रिग्रेशन पाहिलं. तर मागच्या जन्मामध्ये गेल्यानंतर असं दिसलं की त्यांनी त्या जन्मामध्ये तो खूपच असा स्त्रीलंपट वगैरे म्हणतात ना, तशा टाईपचा होता. त्याने जवळजवळ 13 महिलांना धोका दिला होता त्या जन्मामध्ये. तर मग त्या महिलांनी काहीतरी शाप त्याला दिला होता की तुला पुढे कधीही स्त्रीचा सहवास लाभणार नाही म्हणून. आणि मग तो शाप त्याला या जन्मामध्ये भोगावा लागत होता. आणि मग तो शाप, आता ते कर्मशाप जे आहेत ना, ते रिलीज करण्याचे प्रकार वेगळे वेगळे असतात. त्याच्यामध्ये क्षमायाचना करावी लागते. काही जणांना 5 मिनिटे, काही जणांना 10 मिनिटे, काही जणांना 1 महिना रोज 10-5 मिनिटे क्षमायाचना करावी लागते. काही जणांना 2 महिन्यापर्यंत सुद्धा शाप. म्हणजे त्या ठिकाणी त्या प्रयोगामध्ये जे सांगितलं जाईल की यातून तुम्हाला रिलीज करायचा असेल हा प्रॉब्लेम, तर तुम्हाला किती दिवस क्षमायाचना करावी लागेल आणि काय करावं लागेल. मग त्याच्यामध्ये दान पण करायला सांगतात. कधी कधी ते जे शाप आलेले असतात पाठीमागचे, कधी कधी क्षमायाचना करायला सांगतात, कधी कधी दान करायला सांगतात किंवा अजून कुठली कर्म करायला सांगतात. त्याद्वारे तुम्ही त्या शापातून मुक्त होता. असं असतं. दुसरा एक इंटरेस्टिंग असा एक खूपच आला होता. एक व्यक्ती आला होता, खूप गरीब होता, खूप दरिद्री, कुठली कामं होत नव्हती, कधी काम लागत नव्हतं, घरात आजारपण, बायको लेकरं सारखे आजारी, कर्जबाजारीपणा आणि खूप प्रचंड हालत त्याची बेकार चालू होती. त्याच्या मेहुण्याने त्याला माझ्याकडे आणलं होतं. कारण आता बहिणीचं वाईट चाललं म्हणून त्याला वाईट वाटलं. मुळात त्या व्यक्तीला माझ्याकडे येण्यासाठी किंवा माझी फी भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. तर त्याच्या मेहुणीने माझ्याकडे आणलं होतं. मी बघितलं, सर बघा काहीतरी. मग मी पास्ट लाईफ रिग्रेशन केलं. पास्ट लाईफ रिग्रेशन मी शक्यतो असे जे कर्मशाप आढळतात ते शक्यतो मी दुसऱ्या आमच्या प्रयुक्ताकडूनच ते पास्ट लाईफ रिग्रेशन करतो. तर त्यामध्ये असं आढळलं की जो तो व्यक्ती होता तो मागच्या जन्मी आहे ना देवऋषी होता. आणि देवऋषी असताना त्याने एवढ्या लोकांना फसवलं, एवढ्या लोकांना त्याने लुटलं आणि एवढ्या लोकांचे त्याने शाप घेतले किंवा तळमळ घेतली की त्यामुळे त्याला या जन्मामध्ये ते सगळं भोगावं लागत होतं. तर त्या व्यक्तीला जवळजवळ 4 महिने क्षमायाचना आणि 4 महिने दानधर्म करायला सांगितलं होतं. रोज 10 मिनिटं क्षमायाचना आणि 4 महिन्यातनं एकदा दानधर्म करायचा, म्हणजे महिन्यातनं एकदा दानधर्म करायचा. अशा पद्धतीने त्याचे ते रिलीज केलं आणि त्यानंतर मग त्याच्या गोष्टी त्या सुरायला लागल्या. बरोबर आहे ना, कारण अनेक लोकांना अनेक गोष्टींचा त्रास असतो. तर कदाचित असं मागच्या जन्मामध्ये एखादा शाप वगैरे असेल किंवा काय असेल, पण मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण त्यातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे एवढं काही असं घाबरायचं नाहीये की आता शाप भेटलाय मग कसं होईल काय नाही. पण एक पर्याय प्रॉपर प्रोसेस फॉलो केली तर आपण त्यातून आपली सुटका होऊ शकते. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कर्म करताना, हा जन्म असो किंवा कोणताही जन्म असो, कर्म करताना माणूस जागरूक अवेअरच असला पाहिजे. चुकीचं कर्म झालंच नाही पाहिजे. आज नाही भोगलं तर नंतर तरी भोगावं लागणारच आहे. अजून एक मला केसमध्ये जास्त त्रास झाला होता. एक मुलगी होती, साधारणपणे 30-32 वय असेल तिचं, आणि तिला सारखं मारण्याचे विचार डोक्यामध्ये यायचे आणि घरच्यांना म्हणायचे मी मरणारच, मला नाही जगू वाटत. आणि यामुळे त्या मुलीच्या घरातील भाऊ, नंतर आई, हे अनेक महिने तिच्यासाठी रात्र जागत होते आळीपाळीने. कधी भाऊ कधी आई जागायची, ती काही तिने करून घेऊ नये म्हणून. मग तिचे पास्ट लाईफ रिग्रेशन आम्ही केलं. तर असं आढळलं की मागच्या काही जन्मांपूर्वी एका महिलेचं तिने बाळ हातामध्ये घेतलं आणि खेळत होती ती मुलगी. हातामध्ये बाळ खेळत असताना अचानक ते बाळ हातातून खाली पडलं आणि दगडावरती पडलं खाली काहीतरी, आणि ते बाळ तिथंच डेथ झालं. मग ती आता आई, एवढंसं छोटंसं बाळ तिचं वारलं, मेलं हिच्या चुकीमुळे, हिच्या हलगर्जीपणामुळे किंवा न सांभाळता आल्यामुळे. त्यामुळे त्या आईने जो शाप दिला होता प्रचंड,
तर आम्हाला असं आढळलं त्या पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये की मागच्या 3 जन्मात तिने स्वतःची आत्महत्याच करून घेतलेली आहे, आणि अगदी कमी वयामध्ये, तरुण वयामध्येच ती स्वतःची आत्महत्या त्यांनी करून घेतली. का करून घेतली? तर त्याच्यात पाठीमागे तो शाप आहे. आणि मग या जन्मामध्ये ते बघितल्यानंतर तिचाही राग शांत करण्यासाठी, तो शाप शांत करण्यासाठी आम्हाला बरंच परिश्रम घ्यावं लागलं. की काही गोष्टी अशा आहेत की त्या ओपनली नाही बोलता येत, परंतु आणि त्याच्यावर विश्वास होऊन बसत नाही, परंतु जो माणूस भोगतो, त्याच्या लाईफमध्ये काय समस्या चालू आहे, जो भोगतो त्यालाच कळतं की हे किती सिरियस गोष्टी आहेत. आणि मग तिचा तो शाप कसा तरी आम्ही रिलीज केला. त्याच्यासाठी आम्हाला जवळजवळ 2-3 प्रयोग करावे लागले, क्षमायाचना करावी लागली, आणि बराच वेळ त्याच्यामध्ये आमचा गेला. म्हणजे सगळ्यात जास्त वेळ माझा त्याच केसमध्ये गेला, कारण त्या महिलेचा राग, जो शाप जो होता, तो खूपच प्रचंड क्रोधिष्ट होता शाप त्यांचा. मग तो रिलीज झाला. मग नंतर तिच्या डोक्यातमध्ये सगळे विचार गेले आत्महत्या करण्याचे वगैरे. ओके. आणि हे कसं कळतं बरं की तो शापातून आपण रिलीज झालोय, किंवा त्या भीतीपासून आपण रिलीज झालोय, किंवा काय? आता ॲक्च्युअलमध्ये भीती वाटत आहे, आणि पास्ट लाईफ रिग्रेशन केलं आपण, आणि पुन्हा भीती वाटायची कमी झाली. ते समजू शकतो, ते समजू शकतं. पण शापाचं कसं? आता नंतर शापाचे, आता धरून चला की व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. आता धरून चला की मागचे काही अनेक महिने तुम्ही महिन्याला 10,000 पण कमवू शकत नव्हतं, परंतु पास्ट लाईफ रिग्रेशन केल्यानंतर तुम्ही 50 कमवू लागला, 1,00,000 कमवू लागला. म्हणजे आयुष्यात तो बदल जाणवतो तुम्हाला? हां, तो बदल तुम्हाला जाणवतो, आणि तो बदल तुम्हाला दिसतो सुद्धा. ओके. तर माझ्याकडे असाच एक व्यक्ती आला होता, तर त्यांच्या लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम चालू होते. अचानकच आजारपणी, अचानकच कर्जबाजारी हो, साधारणपणे 1,00,000च्या आसपास पगार होती त्याला, परंतु खर्च एवढा की शिल्लक काही राहत नव्हतं. आणि आजारपण आलं एकदा तर ते जवळजवळ 10-15 लाखाचं लगे कर्ज झालं, इथपर्यंत आजारपण हाय लेवलचे. आणि मग ते माझ्याकडे आले, आणि बरीच प्रॉब्लेम चालू होते. त्यातनं कसं बाहेर निघेल कळत नव्हतं. तसेच दुसरे एक व्यावसायिक पण होते. त्यांनी अनेक व्यवसाय केले, भरपूर व्यवसाय केले, परंतु कुठल्याच व्यवसायामध्ये यश नाही आलं. उलट व्यवसाय करून करून शेवटी कर्ज वाढले, कर्जबाजारी झाली. मग ते व्यावसायिक पण माझ्याकडे आले होते. असे बरेच उदाहरणं आहेत, पण सगळेच सांगू शकत नाही, किंवा तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे. तर थोडक्यात मी सांगतो की मग तो व्यावसायिक माझ्याकडे आला. घरातली परिस्थिती चांगली होती, परंतु कर्ज झालं होतं, कारण जवळजवळ त्यांनी काहीतरी 15-16 व्यवसाय टाकले होते. तरीही काही अपेक्षित काहीच बदल दिसत नव्हता. आणि मग बघितलं तर मागच्या जन्मामध्ये पाहिलं आम्ही, पास्ट लाईफ रिग्रेशन केलं, तर त्या काळात तो शेतकरी होता, आणि शेतीच्या बांधावरून भांडणं झाली, आणि ती बांध कोणी ह्याने कोरला, त्याने कोरला, यावरून त्यांची भांडणं झाली. आणि त्यामध्ये त्यांनी त्या शेतकऱ्याच्या एकुलत्या एक मुलाला भांडणामध्ये त्याच्याकडून तो मुलगा मारला गेला, भांडणामध्येच मेला. तर त्या आईवडिलांनी शाप दिला होता, ज्या स्वार्थासाठी तू हे सगळं केलं, यापुढे तुला कधीच हा स्वार्थ साधता येणार नाही बरं, किंवा तुझी दलदी राहील, किंवा कामात अडचणी येतील, अशा काही त्यांनी शाप दिला होता. मग ते पाहिलं तर त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम चालू होते. आणि मग पास्ट लाईफ रिग्रेशन केलं, आणि त्यानंतर त्यांनी जो व्यवसाय फर्स्ट टाइमला स्टार्ट केला, तो व्यवसाय ग्रोथ करू लागला, आणि त्यानंतर त्याची प्रगतीच होत गेली. बरोबर. त्या व्यवसाय. तर इथंच आणखी एक प्रश्न विचारावा असं वाटतं की आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात पैशांचा प्रॉब्लेम असतो, कोणाचा कमी असतो, कोणाचा जास्त असतो, कोणी त्याच्यात अडकतच जातो. तर अशा टाईपचे जे पैशांचे प्रॉब्लेम आहेत ते आपण पास्ट लाईफच्या मदतीने रिकवर करू शकतो का, म्हणजे सॉल्व्ह करू शकतो का? हो. पहिली गोष्ट काय होतं की आजकाल जर आपण समाजामध्ये पाहिलं तर तुम्ही सगळीकडे पहा, स्वतःकडे पहा, स्वतःच्या घरातून पहा, समाजातून पहा, नातेवाईकातून पहा, मित्रातून पहा, की कोणीही अवेअरमध्ये कर्म करत नाही. तो अवेअर नसतो, स्वार्थापोटी करतो, मोहापोटी करतो. काही जण तर वशीकरण विद्या करतात, अजून काही तंत्रमंत्र करतात, करणीबाधा करतात लोकांचं वाटलं हो म्हणून. अनेक जणांनी आता धरून झाला की एखाद्याने गाडी आणली मोठी एखादी, तर ह्याच्या मनात जळजळ चालू होती की त्यांनी कशी काय गाडी आणली, काय केलं त्यांनी एवढं. तर आपले जे मन आहेत ना, हे दूषित आहेत. आजकालचे सगळ्यांची मनं दूषित आहेत. कर्म काय फक्त कृती किंवा शारीरिकच कर्म नसतं, तर कर्म मानसिक पण असतं. मानसिक पण तुम्हाला एखाद्याचं बघवत नाही तर ते पण दूषितच कर्म आहे. वाचिक कर्म असतं,
आणि कायिक कर्म असतं. मानसिक कर्म मनाने वाईट चित्तणे, वाचिक कर्म हे बोलणे, आणि कायिक कर्म तुम्ही एखाद्याचं वाईट करणे. हे 3 प्रकारचे कर्म तुम्हाला दूषित करत असतात, तुमची कर्म दूषित करत असतात. आणि त्यामुळे काय होतं की आपली मनं चांगली नसल्यामुळे आपले कर्म दूषित होतात. आणि जर ते कर्म जे दूषित झालेलं आहे ते जर रिलीज केलं आपण, तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये जो काही इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे तो बऱ्यापैकी सॉल्व्ह होतो. म्हणजे मी काय असं म्हणणार नाही की तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन केलं की करोडपती होचाल, पास्ट लाईफ रिग्रेशन केलं की तुम्ही अरबपती होचाल, असं नाही आहे. परंतु तुमच्या कर्माला, तुमच्या प्रयत्नांना यश येईल या पास्ट लाईफ रिग्रेशन नंतर, जे पहिले येत नसतं. आता सर, तुम्ही एक मुद्दा सांगितला होता कर्मबंधनाचा, बरोबर? तर मला इथं थोडंसं आणखी विचारावं असं वाटतं की आता मागच्या आयुष्यामध्ये आपल्या जवळचे जे लोक असतात, म्हणजे आपल्या परिचयाचे जे लोक असतात, ते पुढचं आयुष्य घेतल्यानंतर तेच लोक आपल्या संपर्कात येतात की दरवेळेस नवीन लोक येतात? म्हणजे हा थोडासा मुद्दा मला क्लिअर करून हवा आहे. अध्यात्मामध्ये मगाशीच आपण पाहिलं की कर्मयोनी, कर्मबंधू, कर्मपती सारणा, कर्मपती सारणा, अध्यात्मामध्ये याचा उल्लेख आढळतो. तर कर्म हेच तुमचे वारस असतात, कर्म हेच तुमचा आधार, कर्म हेच तुमचे नातेवाईक. याच्यामध्ये काय असतं की आता समजा धरून चला या जन्मामध्ये पती पत्नी आहेत, जर त्यांचं नाही पटलं या जन्मामध्ये, तर त्यांची एक आंतरिक इच्छा होती की पुढे तर हा माणूस माझ्यासोबत नको बाबा. तर मग त्यांचे तिथे कर्मबंधन तुटतात. मग कर्मबंधन कोणासोबत जोडले जातात की लग्न एका व्यक्तीसोबत झालेलं आहे परंतु इच्छा दुसऱ्यासोबत आहे, किंवा दुसऱ्या पण व्यक्तीचं तसंच आहे की लग्न दुसऱ्यासोबत झालंय परंतु आवडतो व्यक्ती तिसराच. तर मग पुढे जाऊन ते कर्मबंधनामध्ये येतात. सोबतच अजून समजा आई आहे, वडील आहेत, भाऊ आहेत. जर यांच्यासोबत आपलं या जन्मामध्ये चांगलं रिलेशन राहिलं आणि आपल्याला जर वाटलं की ह्यांचा सहवास मला हे माझ्या जन्मोजन्मी हीच भाव मिळावा, हीच बहीण मिळावी, हीच आई वडील मिळावे, असा जर तुमचा भाव असेल तर मग तुम्ही कर्मबंधनामध्ये गुंतले जाता. जर तुमचा भाव जर तसे नसेल की असला भाव नको बाबा मला इथून पुढे, असला भाव कुणालाच मिळू नये, हा जर तुमचा भाव असेल तर तुमचे कर्मबंधन तुटतात. तर हे कर्मबंधन जोडणे आणि कर्मबंधन तुटणे हा तुमच्या सगळा इच्छेचा भाव आहे, इच्छेचा तो परिणाम असतो. ओके. आता इथं आणखी एक इंटरेस्टिंग क्वेश्चन मला विचारावं असं वाटतं की बऱ्याच लोकांना आपण पाहतो की आजकाल म्हणजे काय म्हणतो की प्रेग्नन्सीचा त्रास असतो, की मुलांना जन्म देता येत नाही, किंवा काही काही मेडिकल इश्यूज असतात. तर याचा काही संबंध असतो का? आणि कधी कधी काय होतं ना की त्यांचा जो मुलगा असतो किंवा मुलगी असते तीच त्यांना त्रास देते आईवडिलांना. मग याचा काय संबंध आहे नेमका? 2 गोष्टी आहेत, एक तर होत नाही आणि काही काहींना झालं तर मग त्याच्यापासूनच त्रास होतो. हो. तर यामध्ये काय होतं, बऱ्याचदा यामध्ये कर्मबंधनच असतात. कर्मबंधनामध्ये काय असतं की आपण कोणाला तरी त्रास दिलेला असतो आपल्याच नातेवाईकांना, आणि तेच पुन्हा परतफेड करण्यासाठी आपल्याला या जन्मामध्ये त्रास देण्यासाठी येतात. तर आता आमच्याकडे बरेच असे येतात बरं का, आणि असे बरेच पालक आहेत की आता बघा, तुम्ही आहे, मी आहे, तुम्हाला सांगतो मीही खूप संघर्ष केलेला आहे. साधारणपणे 10 वर्षापूर्वीचा काळ असा होता माझा की खिशामध्ये 50 रुपये नसायचे, आज लाखो रुपये आहेत. तर मीही माझ्या मागच्या जन्मातील काही गोष्टी चेंज केल्या, त्याचे काही परिणाम बदलले. बऱ्याच गोष्टी बदलल्यानंतर मलाही माझे अनुभव आले आणि माझ्या बऱ्याच लोकांना आले. तर हे अनेक पालक असे येतात की मुलगा लहान आहे, छोटा आहे, परंतु त्यांची अशी इच्छा असते पालकांची की ह्या मुलाला पुढे जाऊन काय प्रॉब्लेम येऊ नये लाईफमध्ये, म्हणजे नोकरी असेल, बिझनेस असेल किंवा पार्टनर असेल, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी ते अगोदरच पास्ट लाईफ रिग्रेशन करतात. म्हणजे मुलगा लहान आहे तोपर्यंत पास्ट लाईफ रिग्रेशन करतात. जर त्याच्या कर्मामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते लहानपणी रिलीज करून घेतात, म्हणजे त्यांना पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊच नाही. आता काय होतं, बऱ्याचदा तरुण होतो आपण, नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, अजून काही प्रयत्न करत राहतो आणि प्रयत्न करून यश मिळत नाही. मग त्यामध्ये आपलं वय निघून जातं, वेळ निघून जाते, आणि नंतर मग आपण पास्ट लाईफ रिग्रेशनकडे येतो. त्याच्यामध्ये आपला बराच काळ जातो, दुःख भोगावं लागतं, यातना भोगावं लागते. त्याच्यापेक्षा जर लहान आहेत तोपर्यंतच जर त्याचे कर्म आपण रिलीज केले, जे दुष्परिणाम आहेत, तर त्याला पुढच्या लाईफमध्ये प्रॉब्लेमच येणार नाही. असे पण पालक आमच्याकडे येतात. आईवडिलांना त्रास देणारी मुलं जे असतात ना, याच्यामध्ये कर्मबंधन, जे मागाशी तुम्हाला सांगितलं की त्या आईवडिलांचे नाते वेगळे असतात त्या काळामध्ये, त्याच्या अगोदरच्या जन्मामध्ये नातं वेगळं असतं आणि त्या नात्यामध्ये त्यांनी त्रास दिलेला असतो. मग ते कुठल्या ना कुठल्या रूपाने येतं आणि त्रास देतं.
तर हा प्रकार असतो, कारण त्यांनी पण कधीतरी पाठीमागे त्यांना त्रास दिलेला असतो. ओके. हां. आणि ज्यांना समजा प्रेग्नन्सी कन्सिव्ह करायचा इश्यू असतो तर त्यांना आपण मदत करू शकतो का यातून? हो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे काही क्रिटिकल कंडिशन असतात जीवनामध्ये, तर आता आपण बऱ्याचदा हे बघतो की काही काही मुलींना पण कधी कधी अत्याचाराला सामोरं जावं लागतं वगैरे वगैरे, लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं. पण मग ते काय मागच्या जन्माचंच आहे का? सगळंच मागच्या जन्माचं आहे का? तर या ठिकाणी शिवक सूत्रामध्ये बुद्ध म्हणतात, ना कहो शिवक सब्बम यम वेदा इतिम तम पुब्बे कथा हेतू. म्हणजे काय की हे शिवक, सगळेच या जन्मातील अनुभव मागच्या जन्मातील कर्मामुळे नसतात. काही या जन्मातीलही कर्म असतात आणि या जन्मातीलही कर्माचे आपण कधीतरी भोग होतो, शिकार होतो. आता धरून चला, एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर ती त्यांच्या कर्माची शिकार बनते. असं नाही की तिचं मागच्या जन्मात काहीतरी झालं म्हणून असं नसतं. किंवा आता प्रेग्नन्सीमध्ये त्रास होतो, तर कधी कधी आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित नाही आहे, आपला व्यायाम नाही, एक्सरसाइज नाही, योगा नाही आहे, काम नाही आहे, आपली मेंटॅलिटी एन्झायटीमध्ये आपण असेल तर इम्युनिटी कमी होते. इम्युनिटी कमी झाली की शरीर कमी होतं, नर्वस सिस्टीम कमजोर पडते. नर्वस सिस्टीम कमजोर झाली की मग तुम्हाला ज्यावेळेस प्रेग्नन्सी असेल त्यावेळेस त्रास होणारच. म्हणजे काही काही ठिकाणी प्रॉब्लेम असू बी शकतो आणि सगळ्याच ठिकाणी प्रॉब्लेम असेल असं पण नाहीये. म्हणजे सगळेच जे काही तुमचे संपूर्ण जीवन आहे की लोक चेक करू शकतात की खरंच मागच्या जन्माचा काही इश्यू आहे का. हा, कारण काय नक्कीच. होतं की या गोष्टी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि आजकाल अशा झालंय की सगळी ट्रीटमेंट वगैरे करून पण सोल्युशन नाही मिळत. मला असं वाटतं की त्यावेळेस आपण अशा गोष्टी ट्राय करू शकतो. हो, असे बरेच प्रॉब्लेम असतात की ते प्रॉब्लेम ॲलोपॅथी केली, होमिओपॅथी केली, आयुर्वेद केलं, युनानी केली, नॅचरोपॅथी केली, इवन आपण हिप्नोथेरपी सुद्धा केली, तरीही काही काही लोकांना फरक नाही पडत. मग अशा वेळी पास्ट लाईफ रेग्रेशन त्या ठिकाणी उपयोगी पडतं. ओके. आता कर्मपरिणामामध्ये काय असतं की आता धरून चला की तुम्ही खूप श्रीमंत आहात, तर तुम्ही गरीब लोकांचा तिरस्कार करता, तर तुम्हाला पुढील जन्मामध्ये जाऊन त्या तिरस्काराला सामोरं जावं लागतं. तुम्ही सुंदर आहात, तुम्ही बॉडी बिल्डर आहात, तुम्ही पैलवान आहात, तर तुम्ही कमजोर व्यक्तीला त्रास दिला तर तो पण तुम्हाला पुढे जाऊन भोगावं लागणार पुढच्या जन्मामध्ये. तुम्ही एखाद्या व्यक्तीला नावं ठेवली त्याच्या दिसण्यावरून वगैरे, तर तेही तुम्हाला पुढील जन्मामध्ये जाऊन, म्हणजे एखाद्यासोबत आपण जर वाईट वागलो, तिरस्कार केला तर तेच आपल्याला पुढच्या जन्मात सहन करावं लागतं. हो. ओके. येस. की कर्मसंस्कार, त्याबद्दल काय सांगाल? कर्मसंस्कारामध्ये तुमचं व्यक्तिमत्व येतं. म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही रागीट आहात, करुणामयी आहात, तुमची आवड निवड काय आहे, ही कर्मसंस्कारामध्ये गोष्टी येतात. मागच्या जन्मात तुमचे जसे स्वभाव असतात त्यामध्ये काही काही चेतनेमध्ये बदल होतो, तुमच्या अनुभवानुसार पण बदल होतो, परंतु बरेच तुमचे जे कर्मसंस्कार असतात हे पाठीमागून येत असतात. ओके. आता इथं एक मला प्रश्न विचारावा असं वाटतं की बरेच जे लोक असतात ते समजा आर्टिस्ट असतील, कोणी स्पोर्ट्स पर्सन असतील, तर काही लोकांना लवकर सक्सेस मिळते. हां. तर मग त्याचाही संबंध मागच्या जन्माशी असतो का? हो. आता त्या ॲक्टर्स असतील, आता आपण बघतो गोविंदा आहेत. गोविंदाचं पहिल्यांदा खूप स्टार मोठे झाले, ब्लॉकबस्टर झाले, परंतु आताची कंडिशन खूप बेकार आहे. अशा अनेक बघतो आपण, येतात आणि गायब होतात, येतात आणि गायब होतात. अनेकांच्या लाईफमध्ये चढउतार चालू असतो. जर सलमान खान झालं तर यांच्या लाईफमध्ये चढउतार चालू आहे. शाहरुख खान हे नेहमी सदैव थोड्या प्रकारे टॉपला राहतात. तर हे जे असतात हे पाठीमागच्या कर्माचेच परिणाम असतात. जर मागच्या जन्मांमध्ये तुम्ही दानधर्म चांगला केला असेल, गरिबांना दान केलं असेल, मदत केली असेल, लोकांचं कल्याण केलं असेल, तर या जन्मामध्ये तुम्हाला त्याचे आधार मिळतात, सपोर्ट मिळतो, आशीर्वाद मिळतात. आपण बऱ्याचदा ऐकतो की दुआ में याद रखना असं म्हटलं जातं, तर ते खरं तसं असतं. दुआ में याद रखणं ही गोष्ट खरीच परिणाम करते. आता तुम्ही सांगा, समजा एखादा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. असं पण असतं की 3 भाव आहेत, दोघांचं चांगलं चाललंय, एकाचंच वाटोळं चाललंय. त्यांनी काय पाप केले? बरोबर. एकाच घरामध्ये असं का होतं? एक भाव सक्सेसफुल होतो, एक भाव
त्याला काहीच सक्सेस मिळत नाही. असं का होतं? या प्रश्नांची उत्तर काही विज्ञान देऊ शकतं का? नाही देऊ शकत. तर मग हे प्रश्न आहेत, ह्याची उत्तर कोणाकडेच नाही आहेत. याची उत्तरं आहेत पास्ट लाईफमध्ये, ह्याची उत्तरं आहेत तुमच्या कर्मामध्ये. तर ते कर्मच असतात. तुमचं कुठलंही क्षेत्र असेल, तुम्ही राजकारणी असाल, तुम्ही ॲक्टर असाल, सेलिब्रिटी असाल, तुम्ही उद्योगपती असाल, कला क्षेत्रामध्ये असाल, वक्तृत्व क्षेत्रामध्ये असाल, क्रीडा क्षेत्रामध्ये असाल, कुठेही असाल, जर तुम्हाला नॉनस्टॉप कुठेही रुकावट न मिळता सक्सेस पाहिजे असेल तर एकदा कर्म चेक करून घ्या तुमची. आणि आणखी एक इंटरेस्टिंग क्वेश्चन मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की लहान मुलांचा जन्म झाल्यावर त्यांच्या अंगावरती काही खुणा असतात, मार्क्स असतात, तर त्याचा संबंध पण मागच्या जन्माशी असतो का? बऱ्याचदा संबंध असतो. आता बऱ्याचदा आमच्याकडे अशा केसेस झालेल्या आहेत की एखाद्याच्या दंडावरती कधी कधी काळा डाग आढळतो, कधी कधी हृदयावरती काळा डाग आढळतो, कधी कधी इथे मधोमध काळा डाग आढळतो, चट्टा आढळतो मोठा. काय पेशंट मी असे बघितलेत की त्यांचा जो पाठीमागचा भाग आहे ना, तो पूर्णपणे, बाकीचा अंग गोरं किंवा सावळं, परंतु हा पाठीमागचा भाग पूर्णपणे काळा भंगार पडलेला असतो. तर ते चेक केल्यानंतर असं आढळलं की मागच्या जन्मामध्ये ते मरताना त्यांचं हे पाठीमागं काहीतरी जळलं होतं, त्यांचा पाठीमागचा भाग, आणि तो या जन्मामध्ये तसाच आलेला आहे. काही जणांना इथे भाला मारलेला असतो, काही जणांना इथे बाण मारलेला असतो. अशा काही खुणा असतात किंवा पाठीमागे खुणा असतात. तर हे ते पाठीमागच्या जन्मातले काही, म्हणजे जर एखादी घटना घडली, समजा बाण मारला गेला आणि तिथेच तो मृत्यू पावला, तर बऱ्याचदा मग ती निशाण पुढे येते. असं नाही की पूर्ण जन्मामध्ये तुम्हाला काय काय लागलेलं सगळे निशाण ते देतील, असं नाहीये. त्याचा परिणाम किती आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे. म्हणजे जर त्या कारणामुळे तो व्यक्ती मेलाच असेल तर मग त्याची जन्मखूण येते. बरोबर आहे. हां, जर तो मेला वगैरे नसेल, साधारण काय त्याला प्रसंग असतील, तर ते जन्मखुणामध्ये येत नाहीये. आता सर, जसं तुम्ही सांगितलं की खुणा पण असतात मागच्या जन्माशी संबंधित, तसं बऱ्याच वेळेस जे आपल्या घरातले वयस्कर व्यक्ती असतात ते सहज म्हणतात की अरे याचा आजोबाच्या घरात परत आलाय, किंवा एखादी व्यक्ती परत हा तोच आहे त्यांच्याच घरातला आहे. तसं पण काही असतं का? तसंही बऱ्याचदा काही ठिकाणी आढळून येतं. म्हणजे कधी कधी ती लहान मुलं मान मागतात, त्यांना आवाजावर बोलावं लागतं. काही घरांमध्ये बघतो आपण. त्यांना काही जण, मी अशी उदाहरणं बघितलेली आहेत की 2 भाऊ होते, सख्खे भाऊ होते. मग छोटा भाऊ वारला गेला आणि मोठ्या भावाचं लग्न झाल्यानंतर त्याच्याच पोटाला तो जन्माला आला. तर नंतर तो स्वतःच्या आईला पेत नव्हता. असे माझ्या नजरेत 3-4 तरी उदाहरणं आहेत. तर मग बघितलं का पित नाही तो, तर तो म्हणतोय की मी माझ्या जावाच्या छातीला कसं तोंड लावू. तर मग असे 2-3 मी बघितलेले आहेत की त्यांनी आईला पिलीच नाही आहेत, अजिबात दूध पिलीच नाहीत. आणि मग अशा पण घटना घडतात की घरातलं कोणी येतं, मग त्यांना त्या घरात सगळ्यांनी मान द्यावा लागतो, आवाज बोलावं लागतं, तेव्हा मग ते शांत राहतात. जर नाही त्यांना मान दिला तर मग किरकिर करतात, चिडचिडेपणा करतात. असं पण बऱ्याच ठिकाणी ते आढळलेलं आहे. ओके. आता खरं तर हा टॉपिक एवढा इंटरेस्टिंग आहे ना की त्याच्यावरती बऱ्याच आपण चर्चाच करत राहू. मला असं वाटतं याचे आपण 2 पार्ट करूयात. आज जेवढं क्लिअर झालंय तेवढं करूयात. पण आणखी एक असा प्रश्न येतो की आजपर्यंत तुम्हाला वेगवेगळे किस्से ऐकायला, म्हणजे रिअल एक्सपिरियन्स करायला मिळाले असतील की कुणाचे काय वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक तुम्हाला भेटले असतील, तर असे काही आणखी इंटरेस्टिंग किस्से सांगा ना की तुम्हाला लक्षात आहेत, किंवा काही उदाहरणं असतील. एक खूप मोठा इंटरेस्टिंग आणि खूप असा किस्सा होता की एक मोठं घराणं होतं, उद्योगपती घराणं होतं. तिथे एका बाळाचा जन्म झाला, मुलगा जन्माला आला. त्यानंतर त्यांचं जे लॉसेस चालू झाले, करोडपती व्यक्ती साधा अक्षरशः रस्त्यावरती आला. मग कुठेच यश मिळालं, काही होईना, कुठेच कितीही प्रयत्न केला तर काहीच फरक पडेना. असं का झालं. मग ते आपल्याकडे आले. त्यावेळेस मुलगा साधारणपणे 14-15 वर्षाचा होता त्यांचा. ते म्हणला माझंच काहीतरी बघायचं आहे मला, म्हटलं. मग मी त्यांचं पास्ट लाईफ केलं. तर ते गेले पाठीमागच्या काळामध्ये, जिथे मुघलांचा काळ होता त्या काळामध्ये गेले. तर त्या काळामध्ये असं आढळलं की जो मुलगा होता, जो छोटासा, तो जन्मल्यापासून त्यांच्या घराचं पूर्णपणे हेच होत गेलं.
तर तो मुलगा सावकार होता त्या काळामध्ये. आणि जो आज त्याचा बाप आहे ना, तो पण त्याचा मागच्या जन्मात बापच होता. मागच्या जन्मामध्ये बाप होता. आणि मग काय विषय झाला की दोघांनी मिळून, त्यांनी पण सावकारीची केलेली आहे पहिली, त्याच्या बापाने पण, आणि मुलगा पण सावकारीची करत होता. सावकारकीच्या पायामध्ये त्यांनी एक गरीब एक पती पत्नी होते. त्यांना एवढं मारलं आणि असं तसं नाही मारलं, त्यांना उचलून नेलं एका गोडाऊनमध्ये टाकलं आणि पैसे देत नाहीत म्हणून त्यांना एवढं मारलं, मारून त्यांचा तिथेच मृत्यू झाला. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी दोघांनी, महिलेने आणि तिच्या पतीने, गरिबांनी त्यांना शाप दिला. मग ज्या मुलाने मारलं त्याच्यामध्ये भाग जो आहे तो त्याच्या बापाचा पण होताच. कारण आपल्या कर्मामध्ये फक्त आपण एकटे जबाबदार नसतो. आता समजा मी कुणाचे 5 लाख लुटून आणले तर सगळे माझं कुटुंब खाणार आहे ना, मग त्याच्यामध्ये ते मिक्स होतात त्या कर्मामध्ये, वाटेकरी असतात. वाटेकरी होतात. तसंच मग त्याचा बाप पण त्या ठिकाणी वाटेकरी होता त्या सावकाराचा. आणि मग त्या अन्येश शाप दिला. मग पुढच्या जन्मामध्ये हा बाप चांगला मोठा झाला, त्याचे काही चांगले कर्म असतील त्याचे काय थोडेफार, परंतु ज्यावेळेस त्याचा मुलगा पुन्हा तिथे जन्माला आला, मग त्याचे कर्मबंधन आले, कर्मपरिणाम आले आणि कर्मशाप आले, तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तिथे. आणि मग तिथून जे त्याचे लॉसेस चालू झाले, प्रचंड लॉसेस चालू झाले आणि तो रस्त्यावर त्याला. मग त्याच्यासाठीही बरंच त्यांना दानधर्म करावं लागलं, क्षमायाचना करावी लागली. आणि जवळजवळ त्यांची तर केस जवळजवळ 4-5 महिन्यानंतर रिकवर झाली. त्यानंतर मग त्यांच्या लाईफमध्ये प्रगती झाली. तर आणखी एक असंच माझ्याकडे व्यक्ती आला होता की त्यांचं काय व्हायचं की कुठल्याच लग्नाच्या अगोदरही लग्नानंतरही महिलेसोबत रिलेशन टिकतच नव्हतं. ते म्हणले असं का होतंय, रिलेशन माझं कोणासोबतच लग्न अगोदर पण नाही टिकलं कधी, दिसायला बी चांगलं, प्रॉपर्टी चांगली, सगळं चांगलं, परंतु रिलेशन टिकत नव्हतं अजिबात. काय व्हायचं काय माहिती. पास्ट लाईफ रिलेशन केलं तर बघितलं तर मागच्या जन्मामध्ये काही जन्मांपूर्वी एक मुलीचं आणि त्यांचं दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. आणि त्यांनी तिला वचन दिलं होतं की मी तुझ्यासोबतच करणार. मग लग्न तुझ्यासोबतच करणार वचन दिलं, परंतु परिस्थिती अशी काही निर्माण झाली की ते वचन त्याला मोडावं लागलं, थोडक्यात धोका दिल्यासारखं. आणि त्यांनी दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं. परंतु ज्या मुलीला वचन दिलं होतं त्या मुलीनं अख्खं आयुष्य तसंच काढलं. परंतु त्या मुलीनं एक शाप दिला की तुझं यापुढे कुठल्याच महिलेसोबत रिलेशन टिकणार नाही, तू मला धोका दिला दिवसातून वगैरे. आणि मग त्याच्यामुळे त्यांना या जन्मामध्ये ते प्रॉब्लेम चालू होते. मग ते पुन्हा रिलीज केले, ते हे झाले. दुसरं एक होतं, 28 वर्षाचा मुलगा होता. त्याला लहान मुलांचे आवाजाचा खूप त्रास व्हायचा. म्हणजे अशी लहान मुलं साधी खेळली ना तर त्याला खूप त्रास व्हायचा. एवढा त्रास व्हायचा की डोकं मनमन करायचं, कानामध्ये असं जणू काही कोणतरी ओरबडते असं व्हायचं. ते माझ्याकडे पेशंट आले. मग त्याच्यासाठी त्यांना मेडिसिन चालू होत्या, सायकेट्रिककडे उपचार चालू होता. जवळजवळ 5-6 मेडिसिन रोज चालू होत्या, ते त्रास व्हायचा म्हणून. माझ्याकडे आले, माझ्याकडे बघितलं, पास्ट लाईफ रिलेशनमध्ये पाहिलं तर मागच्या कुठल्या तरी जन्मामध्ये त्यांनी लहान बाळांना तो खूप मारायचा. मग शेजारच्याची असो, पाजारच्याची असो, कुणाचीही असो, सगळ्यांना खूप मारायचा. आणि एवढा मारायचा की मग त्यांचे जे काही गुरुवर्य होते त्या ठिकाणी, लहान मुलांना कोण शिकवणारे असतील तिथे काय, तर त्या बाळांनी बी आणि त्या गुरूंनी बी त्यांना शाप दिला होता की एवढ्याशा लहान लेकरांमध्ये देवाघरची फुलं असतं आपण म्हणतो, आणि त्यांनाच तू त्रास देतोय. मग त्यांनी त्याला शाप दिला होता. मग त्याच्यामुळे त्याला तो या जन्मात लहान मुलांचा साधा खेळण्याचा जरी आवाज आला त्याचं डोकं मनमन करायचं. आणि त्यासाठी त्याला सायकेट्रिकचे जवळजवळ 5-6 वर्षापासून ट्रीटमेंट चालू होते. मग जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन केलं त्यावेळेस त्याचा तो आवाज बंद झाला आणि मेडिसिनसुद्धा बंद झाल्या त्याच्या. ओके. एवढा त्याच्या परिणाम तिथे झाला. ओके. तर अशा पद्धतीने आहेत, पण आता आपण नेक्स्ट टाईममध्ये बघूया. येस. भरपूर उदाहरणं आहेत. येस. तर डॉक्टर राजवर्धन सर, तुमचं खरंच मनापासून थँक्यू की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी इतका छान, सुंदर, इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा मला असं वाटतं की आजचा हा पॉडकास्ट तुम्ही सादर केलात, म्हणून खरंच थँक्यू सो मच. आणि मी अपेक्षा करतो की आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला या शोमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा बोलवणार आहोत. तर सध्या तरी खूप थँक्यू. धन्यवाद. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल
तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे आणि मला 100% खात्री आहे की तुम्ही अजूनही पाहत आहात, कारण आत्तापर्यंतचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे. म्हणून आत्ताच सांगतो की या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील की त्यांना जर समजा एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, जसं की सरांनी सांगितलं की पूर्ण पॉडकास्टमध्ये त्यांनी वेगवेगळे किस्से सांगितलेले आहेत, त्यातून तुम्हाला आयडिया येईलच की जर समजा तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती असेल, त्याला जर अशा एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, तर मी त्यांना 100% रिकमेंड करतो की त्यांनी पूर्ण हा पॉडकास्ट पाहायला हवा. आणि सरांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते आपण कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये, स्क्रीनवरती सगळीकडे देऊन टाकू. म्हणजे तुम्हाला जर काही त्रास होत असेल आणि त्यात जर तुम्हाला सरांची हेल्प हवी असेल तर डिरेक्टली तुम्ही सरांसोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही सगळ्यांनी पार्ट 2साठी कमेंटमध्ये कमेंट करायची आहे, म्हणजे आपल्याला सरांना पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये बोलवता येईल. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.